आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। अजित पवार यांच्या मदतीची भाजपला गरज, अजितदादांवर टीका करणं टाळा, भाजप नेत्यांची संघाच्या पदाधिकाऱ्यांना विनवणी, सूत्रांची माहिती। घोटाळ्यांचे आरोप करणारेच आज अजित पवारांची मदत घेत आहेत। माझं भाजप आणि आरएसएसला कोपरापासून दंडवत, संजय राऊतांची खोचक टीका। अशांच्या मदतीवर जर हे सरकार आणि राज्य चालणार असेल तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या संघ परिवाराला माझं कोपरापासून दंडवत आहे। नितेश राणे आणि राजन साळवींमध्ये भेट झाल्याची माहिती, दोघांच्या भेटीने राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण। सह्याद्री अतिथीगृहावर मच्छीमारांच्या बैठकीदरम्यान भेट। राज ठाकरे यांचा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र दौरा, मराठवाडा किंवा विदर्भातून दौऱ्याला सुरुवात करण्याची शक्यता। महायुतीमध्ये सन्मानजनक जागा न मिळाल्यास विधानसभा स्वबळावर लढण्याचा मनसेमध्ये सूर, सूत्रांची माहिती। उद्या रंगशारदामधील बैठकीत राज ठाकरे विधानसभेसंदर्भामध्ये भूमिका मांडणार। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रमुख नेते मैदानात 25, 26 आणि 27 जुलैला विभागनिहाय दौरे, प्रमुख नेत्यांवर विभागनिहाय दौरे करण्याची जबाबदारी। भाजप शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली। विविध मागण्यांसाठी बावनकुळे, आशिष शेलार आणि सुमैया यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली। भाजपनंतर आता काँग्रेसही अधिवेशनामधून विधानसभेचे रणशिंग फुंकणार। 20 ऑगस्टला मुंबईमध्ये अधिवेशन होणार। खरगे आणि राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यता। वॉरंट इश्यू करू नये यासाठी जरांगेंकडून पुणे न्यायालयामध्ये अर्ज दाखल, 2 तारखेला कोर्टामध्ये हजर राहणार। जरांगेंच्या वकिलांकडून स्पष्ट, पुण्यातील नाट्य निर्मात्यांची फसवणूक केल्याचा जरांगे यांच्यावर आरोप। रविकांत तुपकर यांच्याकडून महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीची घोषणा। रविकांत तुपकरांची संघटना विधानसभेच्या 25 जागा लढवणार। पुण्यातील कार्यकर्ता बैठकीमध्ये तुपकरांची घोषणा। राजू शेट्टी यांनी मला मीडियातून विलन करण्याचा प्रयत्न केला, रविकांत तुपकर यांचा गंभीर आरोप। राजू शेट्टींची जी भूमिका होती मला बाजूला करण्याची संघटनेतून आणि मीडियातून मला विलन करण्याचा प्रयत्न राजू शेट्टींनी केला। राज्यामध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा सकल हिंदू मोर्चांना सुरुवात होणार। नितेश राणे, गोपीचंद पडळकर यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांवर जबाबदारी। पूजा खेडकर प्रकरणाची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दखल घ्यावी, दखल घेतली नाही तर सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ। विजय कुंभार यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र घ्यावी लागेल, कारण त्यांचं जे पोर्टल आहे त्याच्यावरून पण मी कंप्लेंट केलेली आहे। त्यांनी नाही घेतली तर आम्हाला संविधानिक मार्ग दुसरा नेहमीप्रमाणे आहे तो कोर्टाच्या मार्गाने जावं लागेल, परंतु ती वेळ येऊ देऊ नये। कैद्यांना दिले जाणारे जेवण नको, खाण्यासाठी मला फळं आणि चॉकलेट द्या। पोलीस कोठडीमध्ये मनोरमा खेडकरांच्या मागण्या। शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकावल्या प्रकरणी मनोरमा खेडकर कोठडीत। वायसीएमचे डीन राजेंद्र वाबळे यांच्याकडून रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीन चिट। पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात कोणतीही हेराफेरी झाली नाही, केंद्राच्या नियमानुसारच दिव्यांग प्रमाणपत्र दिलं, राजेंद्र वाबळे यांचं स्पष्टीकरण। पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससी ऍक्शन मोडवर, दिव्यांग प्रमाणपत्र देऊन यूपीएससी पास झालेल्या अनेक अधिकाऱ्यांची चौकशी होणार। गेल्या 20 वर्षातील अधिकाऱ्यांची यादी बनवण्याचं काम सुरू। खेडकर दाम्पत्याच्या घटस्फोटाबाबतचा चौकशी अहवाल सादर। पुणे पोलिसांकडून सरकारला अहवाल सादर। 2010 मध्ये कुठल्याही अटी शर्तींशिवाय घटस्फोट झाल्याचं स्पष्ट। ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील यांच्या विरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा। जिल्हाधिकाऱ्यांचे सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र। अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांची होती तक्रार। प्रणिती शिंदे यांच्याकडून संसदेमध्ये मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित। केंद्रामध्ये आणि राज्यात भाजपचं सरकार असताना आरक्षणाचे प्रश्न सोडवण्यास इतका वेळ का लागतो? खासदार प्रणिती शिंदेंचा लोकसभेत सवाल। केंद्र सरकार और राज्य सरकार दोनों बीजेपी के हैं, क्यों ना निगोशिएशन करके इसके ऊपर हल कर रहे हैं? क्यों इतना वक्त लगा रहे हैं? बार बार महाराष्ट्र में तनाव बढ़ रहा है। पवार गटाचे वसमत विधानसभेचे आमदार राजू नवघरे यांना परत यायचं असेल तर त्यांनी पवारांशी बोलावं। नवघरे पवार गटामध्ये परत येण्यास इच्छुक असल्याच्या चर्चेवर पवार गटाचे नेते जयप्रकाश दांडेगावकर यांची प्रतिक्रिया। अमित शहांच्या विरोधामध्ये नागपूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन। ठाकरेंचा औरंगजेब असा उल्लेख केल्यामुळे अमित शहांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी। अमित शहा पाकिस्तान
जिन्ना फॅन क्लबचे असल्याचा बॅनरवर उल्लेख. ठाण्यामधली तरुणी बनावट कागदपत्रांद्वारे पाकिस्तानात जाऊन परतली. तरुणी रावळपिंडीमधील लग्न करून काही महिने राहिल्याची माहिती, चौकशी सुरू. कोल्हापुरातील कसबा बावडा ते शिये रस्त्यावर पंचगंगा नदीचं पाणी. रस्त्यावर 4 ते 5 फुटांचं पाणी. पुराच्या पाण्यातून वाहनधारकांचा धोकादायक प्रवास. सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे नदीकाठच्या शेतामध्ये पाणी. पूरस्थिती रोखण्यासाठी अलमट्टी धरणामधून विसर्ग कायम ठेवण्याची नागरिकांची मागणी. लोणावळ्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. मुसळधार पाऊस झाल्यामुळे रस्त्यानं नदीचं स्वरूप सखल भागामध्ये पाणी साचलं. रायगडच्या रोहा तालुक्यामधील कुंडलिका नदी इशारा पातळीवर. कुंडलिका नदीच्या आजूबाजूच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. लोणावळ्याच्या मळवली परिसरामधील 20 ते 22 पर्यटकांचा रेस्क्यू. शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या प्रयत्नामुळे पर्यटकांचं सुखरूप रेस्क्यू. लोणावळ्यामध्ये पुढील 2 दिवस शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय. आज अवघ्या 9 तासामध्ये 145 मिलीमीटर पावसाची नोंद. मुसळधार पावसामुळे गुजरातमध्ये पूरस्थिती. सुरत, कच्छ, मांडवीमधील रस्त्यांना नदीचं स्वरूप. भरूचमधील आमला खाडीला पूर. पुराच्या पाण्यामध्ये घोडे वाहून गेले.